मैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेचा जो वेगळा अभ्यासक्रम दिलेला आहे, ज्यामध्ये तांत्रिक घटक म्हणून म्हटलं जातं, तर त्यामध्ये महिला व बाल विकास योजना व कायदे, पोषण अभियान आणि संगणक हे भाग आहेत। तर यामध्येच आपण महिला व बालकांसंदर्भातले जे IMP कायदे आहेत, जे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत, त्यामध्ये आधी 5 व्हिडिओ कायद्यावर झालेले आहेत। हा 6वा व्हिडिओ आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 विविध परीक्षेत आलेले प्रश्न आणि सराव प्रश्न बघणार आहोत। आणि ही पुस्तक प्राइम पब्लिकेशनची आहे, ज्यामध्ये आपले तांत्रिक घटकावरील सर्व सराव प्रश्न दिलेले आहेत। तर बघा, त्यामध्ये प्रश्न पहिला आहे, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 संबंधित खालील विधाने पहा। पहिलं विधान दिलं आहे, हा अधिनियम 1 मे 1958 रोजीपासून अंमलात आला। हा अधिनियम संपूर्ण भारतभर लागू आहे। तर आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ए आणि बी दोन्ही विधान बरोबर आहे। हा कायदा केव्हा लागू करण्यात आला, तर 1 मे 1958 लागू करण्यात आला। कोणता कायदा? अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 1 मे 1958 लागू करण्यात आला, म्हणजेच अंमलात आला, आणि हा संपूर्ण भारतभर लागू आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 नुसार अज्ञान म्हणजे काय? तर यामध्ये 4 विधान दिलेले आहेत, त्यातून आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे। तर पर्याय 3 योग्य उत्तर आहे। 16 वर्ष पूर्ण केलेली परंतु 18 वर्ष पूर्ण झालेली नाहीत अशी व्यक्ती ही काय? अज्ञान आहे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 नुसार। पर्याय 3 याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, हे विधान आहे, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 मध्ये कलम 2H मध्ये सार्वजनिक ठिकाणची व्याख्या करण्यात आलेली आहे। बी विधान दिले आहे की यानुसार सार्वजनिक ठिकाणात सार्वजनिक वाहनांचा समावेश होत नाही। आणि पर्याय उत्तरे दिलेली आहेत, तर त्यातून आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे। तर त्यामध्ये ये पर्याय 1 उत्तर योग्य दिलेलं आहे या ठिकाणी ये। तर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 मध्ये कलम 2H मध्ये सार्वजनिक ठिकाणची व्याख्या करण्यात आलेली, फक्त हे विधान म्हणजे हे विधान बरोबर आहे, बी चूक आहे, लक्षात ठेवायचं। त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत आपण, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 नुसार कुंटणखाना चालवण्यासाठी सहाय्य करणारी व्यक्ती तिच्या पहिल्या अपराधासाठी कोणत्या शिक्षेस पात्र आहे? हा प्रश्न सुद्धा आधी येऊन गेलेला आहे। MPSC CDPO एक्झामला हा प्रश्न आलेला आहे, आणि हा कायदा सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे जे शिक्षेशी संदर्भात म्हणजे जे IMP म्हणजे या ठिकाणी 15 प्रश्न आहेत, ते सराव करणार आहोत, ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं। त्यातून एक प्रश्न तरी एक्झामला येऊ शकतो। तर त्यानंतरच्या म्हणजे त्याचे उत्तर आहे की पर्याय 2, 1 ते 3 वर्ष सश्रम कारावास आणि 2000 रुपये दंडद्रव्य। विशेष करून शिक्षेवर प्रश्न विचारला जातो, त्यामुळे महत्त्वपूर्ण आहे। पर्याय 2 आहे। मग पुन्हा वाचतो वाटल्यास, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 नुसार कुंटणखाना चालवण्यासाठी सहाय्य करणारी व्यक्ती तिच्या पहिल्या अपराधासाठी कोणत्या शिक्षेस पात्र असेल? तर पर्याय 2, 1 ते 3 वर्ष सश्रम कारावास आणि 2000 रुपये दंडद्रव्य हे त्याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतरचा आपण प्रश्न बघू, कोणतीही 18 वर्षावरील व्यक्ती बुद्धी पुरस्कर व्यवसायाच्या मिळकतीवर संपूर्णतः उपजीविका करत असेल, तर ती अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 नुसार कोणत्या शिक्षेस पात्र असेल, असा हा प्रश्न आहे। तर आपल्याला याचे योग्य उत्तर निवडायचे आहे। तर पर्याय 1 याचं उत्तर दिलेलं आहे, 3 वर्ष कारावास किंवा 1000 रुपये दंडद्रव्य किंवा दोन्ही। काय म्हटलंय? कोणतीही व्यक्ती 18 वर्षावरील व्यक्ती बुद्धी पुरस्कर व्यवसायाच्या मिळकतीवर संपूर्णतः उपजीविका करत असेल, तर ती अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 नुसार कोणत्या शिक्षेस पात्र असेल? तर 2 वर्ष कारावास ते 1000 रुपये दंडद्रव्य किंवा दोन्ही। त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत, तर अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंध कायदा 1956 नुसार कोणत्या कृतीस बंदी घातलेली आहे? पर्याय ए दिलेला आहे की कोणतेही घर, जागा, कुंटणखाना वेश्याव्यवसायासाठी वापरणे, भाड्याने देणे। त्यानंतरचा ब पर्याय दिलाय, वेश्याव्यवसायाद्वारे उत्पन्न मिळवणे। क पर्याय दिलाय, कोणत्याही व्यक्तीला वेश्यागृहात जाण्यास प्रवृत्त करणे। ड दिले आहे,
वेश्या महिलेच्या वतीने ग्राहक शोधणे. आणि पर्यायी उत्तरे दिलेली आहेत, तर त्यामध्ये योग्य उत्तर निवडायचे आहे. तर हे जे देण्यात आलेले चारही पर्याय योग्य आहे. वरील सर्व याचं उत्तर येतेच वरील सर्व. त्यानंतरचा प्रश्न बघा, कोणतेही प्रार्थनास्थळे, शिक्षण संस्था, रुग्णालये, वसतिगृहे किंवा पोलीस आयुक्तालयाने अधिकृत केलेल्या सार्वजनिक ठिकाणापासून किती मीटरच्या आत वेश्याव्यवसाय करणे गुन्हा आहे? तर पर्याय 4 दिलेले आहेत आपल्याला, त्यातून योग्य उत्तर निवडायचं आहे. तर त्याचे उत्तर आहे 200 मीटर. पर्याय 2 त्याचे उत्तर आहे 200 मीटर. 200 मीटरच्या आत वेश्याव्यवसाय करणे गुन्हा आहे. म्हणजे जे प्रार्थनास्थळे आहे, शिक्षण संस्था, रुग्णालय किंवा वसतिगृहे किंवा पोलीस आयुक्तालय आहे, ह्या ठिकाणांपासून 200 मीटर च्या लगभग असं म्हणजे करता येणार नाही. म्हणजे वेश्याव्यवसाय करणे हा गुन्हा आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत की काय दिलं आहे, वेश्याव्यवसायासाठी स्त्रियांचा पुरवठा करणे, फूस लावणे, पळविणे या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा आहे? तर आपल्याला योग्य उत्तर या ठिकाणी निवडायचे आहे. तर पर्याय 1 आहे 3 ते 7 वर्ष कैद व 2000 रुपयापर्यंत दंड आहे. वेश्याव्यवसायासाठी स्त्रियांचा पुरवठा करणे, फूस लावणे, पळविणे या गुन्ह्यासाठी शिक्षा किती आहे? 3 ते 7 वर्ष कैद व 2000 रुपये दंड. त्यानंतरचा प्रश्न बघा, जिथे वेश्याव्यवसाय सुरू आहे अशा ठिकाणी कोणालाही सहमतीने वा सहमतीशिवाय डांबून ठेवल्यास गुन्हेगाराला कोणती शिक्षा होईल? तर या ठिकाणी शिक्षा दिलेली आहे, तर त्यातून आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे 7 वर्ष ते आजन्म कारावास. म्हणजे कोणालाही सहमतीने किंवा सहमतीशिवाय जर डांबून ठेवले असेल तर त्यासाठी शिक्षा आहे 7 वर्ष ते आजन्म कारावास आहे. त्यानंतर आहे प्रश्न, अनैतिक देह व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 बाबत विचार करा. विधान दिलेले आहे, सार्वजनिक ठिकाणी वेश्यावृत्ती करणे बेकायदेशीर असले तरी खाजगीरित्या हा व्यवसाय चालत असून परिणामकारक कायदेशीर निर्बंध नाहीत. या कायद्यानुसार शिक्षापात्र प्रत्येक गुन्हा दखलपात्र असून पोलिसांना तपासण्यासाठी वॉरंटची गरज नसते. आणि पर्याय दिलेले आहे, तर त्यामध्ये कोणते योग्य आणि कोणते चूक आहे ते निवडायचे आहे. तर अ आणि ब दोन्ही विधान दिलेले आहेत, हे दोन्ही योग्य आहे. या कायद्यानुसार शिक्षापात्र प्रत्येक गुन्हा दखलपात्र असून पोलिसांना तपासण्यासाठी वॉरंटची गरज नसते. अशा पद्धतीचं म्हणजे काही आढळलं तर पोलिसांना कोणताही वॉरंट न घेता म्हणजे त्या ठिकाणी जाता येते चौकशी करायला. आणि इथं लिहिलं आहे, सार्वजनिक ठिकाणी वेश्यावृत्ती करणे हे बेकायदेशीर असले तरी खाजगीरित्या हा व्यवसाय चालत असून परिणामकारक कायदेशीर निर्बंध नाहीत. हेही विधान बरोबर आहे. म्हणजे अ आणि ब दोन्ही विधान बरोबर आहे. पर्याय 4 त्याचे उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत. बघा, अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदा 1956 नुसार खालील प्रकारच्या कृतीस बंदी घातलेली आहे. पर्याय दिले आहे, वेश्याव्यवसायाद्वारे उत्पन्न मिळवणे, कोणत्याही व्यक्तीला वेश्यागृहात जाण्यास प्रवृत्त करणे, वेश्या महिलेच्या वतीने ग्राहक शोधणे. ड दिल्या, एखाद्या स्त्रीच्या परवानगीने वा परवानगीशिवाय तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. तर इथं लिहिलेलं आहे की कृतीस बंदी घातलेली आहे. या ठिकाणी देण्यात आलेल्या कोणत्या कृतीला बंदी घातलेली आहे असा हा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. म्हणजे हे वेश्याव्यवसायाद्वारे उत्पन्न मिळवणे यावर सुद्धा बंदी आहे या कायद्यानुसार. कोणत्या व्यक्तीला वेश्यागृहात जाण्यास प्रवृत्त करणे याला सुद्धा बंदी आहे. वेश्या महिलेच्या वतीने ग्राहक शोधणे याला सुद्धा बंदी आहे. एखाद्या स्त्रीच्या परवानगीने वा परवानगीशिवाय वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणे याला सुद्धा बंदी आहे. कोणत्या? अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदा 1956 नुसार कृती करण्यास बंदी. या 4ही कृती करण्यास बंदी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 वरील सर्व त्याचे उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. बघा, अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदा 1956 मध्ये कलम 10 तर 10 ये म्हणजे कलम 10 ये मध्ये खालीपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुधार संस्थेतील स्थानबद्धता सुधार संस्थेतील स्थानबद्धता या संदर्भात आहे. कलम 10 ये अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदा 1956 मधील कलम 10 ये हे कसं सुधार संस्थेतील स्थानबद्धता यासाठी आहे. पर्याय क्रमांक 2 त्याचे योग्य उत्तर आहे.
त्यानंतरचा प्रश्न बघा, अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदा 1956 मधील खालीलपैकी कोणत्या कलमानुसार सुरक्षागृह स्थापन करण्यात येते? खाली कलम दिलेले आहेत, तर त्याचं योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कलम 21. कलम 21 नुसार अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदा 1956 मध्ये कोणत्या कलमात सुरक्षागृह स्थापन करता येईल? तर कलम 21 या कायद्यातील कलम 21 आहेत ज्यानुसार सुरक्षागृह स्थापन करण्यात येते. त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत आपण. अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदा 1956 नुसार कलम 7 किंवा 8 खाली अपराधी असलेल्या महिलेस न्यायालय योग्य कारणावरून खालीपैकी कोणत्या कालावधीसाठी सुधार संस्थेमध्ये स्थानबद्ध करण्याचा आदेश देऊ शकेल? तर आपल्याला पर्यायी उत्तर दिलेले आहेत, तर त्यामधून योग्य उत्तर निवडायचं आहे. तर त्याचं उत्तर आहे 2 ते पर्याय 3 उत्तर आहे त्याचं 2 ते 5 वर्ष. 2 ते 5 वर्ष हे त्याचं उत्तर आहे. अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदा 1956 नुसार कलम 7 किंवा 8 खाली अपराधी असलेल्या महिलेस न्यायालय योग्य कारणावरून कोणत्या कालावधीसाठी सुधार संस्थेमध्ये स्थानबद्ध करण्याचे आदेश देऊ शकते? तर 2 ते 5 वर्षापर्यंत त्या सुधारगृहामध्ये राहण्याचा आदेश देऊ शकते या कायद्यानुसार. त्यातील कोणती कलम आहे? कलम 7 किंवा कलम 8 मधील जर अपराध असेल तर. अशा पद्धतीनं आपण अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदा 1956 मधील काही 15 व्हेरी IMP प्रश्न बघितले आहेत जे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहेत. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. समोर दिसणारे जे बेल आयकॉन असते ते सुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे पुढे येणारे जे व्हिडिओ असतील तर ते तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन येईल. आणि ज्या महिला अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यास करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, कारण महिला व बाल विकास योजना व कायदे म्हणजे कायदे अभ्यासक्रमाला आहेत. महिला व बालकांसंदर्भातले जे व्हेरी IMP कायदे आहेत ते आपल्याला करणे भाग आहे. त्यामुळे हा व्हिडिओसुद्धा महत्त्वाचा आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे ही जी एक्झाम होणार आहे तर हे जी एक्झाम होणार आहे तर ह्या एक्झाम जरी आपल्याला म्हणजे रिझल्ट लागेल नाही लागेल माहीत नाही, पण ह्या एक्झामच्या म्हणजे अभ्यासक्रमानुसार जो पहिलाच पेपर असेल ज्यामध्ये तांत्रिक घटक आहे आणि TCSद्वारे ही एक्झाम झालेली आहे असं होईल. आणि तेच मग तुमच्यासाठी एक दिशादर्शक ठरेल पुढच्या एक्झामसाठी. 2025ला सुद्धा अंगणवाडी मुख्य सेविकेची जाहिरात 520 पदांची काहीतरी सरळ सेवेतून जाहिरात येणार आहे. आणि अंतर्गत भरतीसुद्धा म्हणजे वेगळी होणार आहे. म्हणजे ज्या महिला आधीच अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस असतील आणि त्यांचं पदवीचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे अशा महिलांना ते अंतर्गत भरतीमधून त्यांना फॉर्म भरता येणार आहेत. आणि सरळ सेवेतून सुद्धा दुसऱ्या जागा निघणार आहेत. तर कारण हे आता जी जाहिरात आहे ती कसं तर महानगरपालिकेची आहे, म्हणजे महिला व बाल विकास आयुक्तालय मुंबई असं त्यामध्ये दिलेलं होतं, म्हणजे ICDS चं आहे ते. तर ग्रामीण भागातील म्हणजे ज्या आहेत त्या जाहिरातीवाल्या आहेत, जे आदिवासी भाग आहे पेशा विभाग म्हणतो तिथल्या जाहिराती यायला आहेत. तर त्यामुळे हा जो अभ्यास आपण कव्हर करत आहोत आपल्या यूट्यूब चॅनलला बुलसाय अकॅडमी या यूट्यूब चॅनलला, तर तो अभ्यासक्रम महत्त्वाचा आहे. मी पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करते जसा वेळ मिळाला तसा. तर अभ्यास कंटिन्यू सुरू ठेवा. ह्या एक्झामला नाही तर पुढच्या एक्झामला त्याचा जास्त उपयोग होऊ शकते. तर चला मग हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर तुम्ही या चॅनलला नवीन आलं असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.